आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं वाटतंय का? सावकाश सावकाश. तू बस, मी मावशींना पाठवते, कॉफी घेऊन येतील. मॅडम, तुम्ही थांबाल का माझ्याजवळ? मला माझ्या आईची आठवण आली. तुम्ही माझी काळजी घेत होता ना, माझी आई बी अशीच काळजी घ्यायची. अगं मग आधी हाक मारायची ना मला, नाहीतर आणखीन कोणाला तरी हाक मारून बोलवून घ्यायचं. असं तळमळत पडून राहता का कोणी? अहो मॅडम, मी लई हाका मारल्या. मावशीला बी हाक मारली, दादांना हाक मारली. इथं कोणी बी नव्हतं. शिका होती, तिला हाक मारली, तिनं बघितलं आणि दुर्लक्ष करून निघून गेली. मनोज, मनोज. हा मॅडम, काय झालं? शिखाला बोलो. हो. अहो मॅडम, राहू द्या की, तिला नसल मदत करायची. तुम्ही ओरडू नका बरं तिला. मॅडम, तुम्ही बोलवलत मला? तू स्वानंदीची मदत का नाही केलीस? मदत कसली? मला काहीच कल्पना नाही मॅडम. तिच्या पोटात दुखत होतं, ती तळमळत होती, तिने तुला हाक मारली आणि तू तू निघून गेलीस. शपथ मॅडम, मला खरंच काही माहित नाहीये. आणि मॅडम, मी कोणी तळमळत असताना अशी दुर्लक्ष करणार आहे का? आणि हे बघा, एवढी माणुसकी आहे माझ्यात. तू हाक मारली होतीस ना? हो मॅडम, मी हाक मारली होती तिला. हो का? स्वानंदी, अगं मला एकदाही हाक ऐकायला नाही आली. खरंच मॅडम? अगं शिका, अगं किती खोटं बोलणार आहे सजून. किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग. अगं मी तुला हाक मारली, तू फोनवर बोलत होती. मला वाटलं तू येशील मदतीला, पण तू दुर्लक्ष करून निघून गेलीस. तुझ्या अशा वागण्यापायी एखाद दिवशी कोणाचा तरी जीव जायचा. शांत शांत, त्रास तुलाच होणार आहे. अगं कोणी दुश्मनाशी बी असं वागत नाही. आणि मी काय वाकडं केलंय ग तुझं? सांग ना, काय वाकडं केलंय? आणि देव न करो, तुझ्यावर जर उद्या ही वेळ आली ना, तर तुझ्या बी मदतीला कोणी धावून येणार नाही. तुझ्यात माणुसकी तर नाहीच आहे, आणि वरून माझ्या समोर तू खोटं बोलतेस. हे संस्कार आहे तुझे? आउट आउट. सरपंच, आज स्वानंदी ऑफिस मध्ये येणार नाही हे कन्फर्म आहे. हो, हे बघा, मी काल रात्री तिला कॉल केला होता, तिचा कॉल स्विच ऑफ आला आणि सकाळी सुद्धा स्विच ऑफ आला. सो तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही ते ठीक आहे, पण थोडी माहिती काढून माझी फ्युचर वाईफ कोणत्या हॉस्पिटलात आहे एवढं तर कळवा. कसं आहे, गाडी रेडी आहे, टाकी फुल केली ना म्हणून. बरं बरं, कळवते. आता ठेवा फोन. ठेवला का? गुड मॉर्निंग मॅडम. गुड. काय झालं मॅडम? असं का बघताय तुम्ही माझ्याकडं? स्वानंदी, गुड मॉर्निंग. कशी आहेस तू? नाही, काल तुला गरगरत होतं ना, आता बरं वाटतंय का? अहो, नुसतं गरगरलंच नाही, लई त्रास झाला. म्हणजे काय सांगू तुम्हाला, इतकं पोटात दुखत होतं ना रात्री, लई हालत वाईट झाली. हो का? मग डॉक्टरांकडे वगैरे जाऊन आलीस का? आणि लगेच ऑफिसला यायची गरज नव्हती अगं, रेस्ट करायची होती ना हॉस्टेलवरच. अहो नाही, म्हणजे दुखलं, पण देवी आईची कृपाच म्हणायची. म्हणजे आता बरं वाटतंय म्हणूनच आले कामाला.
बरी आहे मी आता. ओके, काळजी घे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. प्लीज प्लीज बसून घ्या प्लीज. काही नाही, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची होती तुम्हा सगळ्यांसाठी. गेले काही आठवडे गेले काही प्रोजेक्ट्स तुम्ही सगळेच खूप मनापासून काम करताय. बऱ्याच वेळेला तुम्ही सगळ्यांनी थांबून ओव्हर टाइम सुद्धा केलंय. सो इट्स गेटिंग रिफ्लेक्टेड ऑन द नंबर्स. म्हणजे कंपनीला बराच प्रॉफिट होतोय, बराच फायदा होतोय. म्हणून मला तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. पण हे असं फक्त कोरडं थँक्यू नाही म्हणायचंय बरं का. मॅनेजमेंटनं तुम्हा सगळ्यांसाठी एका पार्टीचं आयोजन केलेलं आहे. त्या पार्टीचे डिटेल्स म्हणजे पार्टी कुठे असणार आहे, कधी असणार आहे, हे सगळं तुम्हाला कळवलं जाईल. त्या पार्टीला तुम्ही सगळ्यांनी यायचंय. ओके, चलो कंटिन्यू. थँक्यू. नो वे सुजित, नाही या पार्टीमध्ये मी स्वानंदीची वाट लावली ना तर संचिता देशमुख नाव नाही माझं. आणि असं नाही घडलं तर सुजित मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईन. ही पार्टी स्वानंदीच्या आयुष्यातली शेवटची पार्टी असेल. साहेब आत येऊ? ये नाहीये, बस बस. साहेब ते मला जरा पार्टीबद्दल बोलायचं होतं. अबे मला पण पार्टीविषयी तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. पण एनिवेज तू टेन्शन घेऊ नको. पार्टी खूप धमाल होणार आहे, खूप रॉकिंग होणार आहे. म्हणजे डिशेस पण तुझ्या सगळ्या आवडीचे आहेत. हां, चायनीज, मेक्सिकन, इटालियन. आहा, तुझी फेवरेट डिश आहे आलिओ ए ओलिओ, मेक्सिकन पोशोले. आहा हा हा हा. फक्त नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटते ना स्वानंदी. ओहे, तुला कळतं ना मी काय बोलतोय? तुला काय कळणार बाबा, 5 स्टार शेफ येणार आहे आमच्या पार्टीमध्ये. 5 स्टार कळतं ना, हॉटेलच तर मोठं. बोल बोल बोल. हो साहेब, तुम्ही हे जे काही बी बोलताय ना त्यातलं मला काही बी कळत नाही बघा. किती कठीण नाव आहे ती. काय म्हणालात तुम्ही ते? ओलिओ. हो, किती कठीण जेवण जेवता तुम्ही. अगं हो, आमच्या गावात असं सोपं सोपं जेवण असतं. म्हणजे पिठलं भाकरी, मेथीची भाजी, ठेचा आणि गुरगुट्या भात. गुरगुट्या भात तर आमच्या गावात लयच फेमस आहे. तुमच्या गावात हे खातात बरोबर, पण आता तू आमच्या गावात आलीस. सो आमच्या गावात काय खातात, त्याला काय म्हणतात, हे सगळं तुला यायला नको का? आणि यू डोंट वरी, हे सगळं शिकवण्याची जबाबदारी माझी. तू फक्त पार्टीला एन्जॉय कर. आणि खरंच तू पार्टी एन्जॉय करणार आहेस, कारण हे डिशेसची नावं जरी कठीण असली तरी डिशेस एकदम सोपे आहेत. तू एन्जॉय करणार आहेस. तू डेकॉर, डान्स, डीजे सगळं एन्जॉय करशील. तू ये पार्टीला. साहेब हो, ऐका की माझं. स्वानंदी एक मिनिट. ओके, सांग. खरं सांगायचं तर मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीच अशा पार्टीला गेले नाही. मला सांगताना बी मला कसं तरी होत आहे. म्हणजे ते नाही का, एखादं मूल जत्रेत हरवतं आणि त्याची कशी अवस्था होते, तशीच अवस्था होईल माझी जर का मी या पार्टीत आले तर. साहेब एक काम करूयात ना. काय? मी या पार्टीला येतच नाही आणि आपण आपली वेगळी पार्टी करू की आपल्या नेहमीच्या जागेवर, चहाच्या टपरीवर. म्हणजे कांदा भजी, चहा, मिरची, लय भारी मजा येईल. स्वानंदी, आपल्या फॅक्टरीचा सगळा स्टाफ असणार आहे पार्टीला. तुला अजिबात ऑकवर्ड वगैरे काही होणार नाही तिथे. आणि कमॉन, तुमच्या गावाला अशा छोट्या पार्टीज होत असतीलच की. म्हणजे तुम्ही मित्र म्हणून पार्टी करत असाल की गावाला? हो नाही, हा मी करतो की आमच्या गावात पार्टी. मग झालं तर. पण आमची पार्टी ना एकदम देशी असते. म्हणजे मी, चिंगळ्या, अक्षय, जानू, माझी ताईडी, तिच्या सगळ्या मैत्रिणी, सगळे मिळून आम्ही पार्टी करतो. बरं. आणि मग आम्ही ठरवतो की आम्ही पार्टीमध्ये काय काय आणणार. मग कोणी आपल्या घरून समोसा आणतं, कोणी आलूबोंडा आणतं, कोणी मसाले भात आणतं. आणि मग एकत्र येऊन आम्ही पार्टी करतो. आणि कधी कधी तर आम्ही भेळ पार्टी करतो. कमाल. मग आम्ही ठरवतो कोण कोण काय काय आणणार.
मग कोणी कांदा आणतं, कोणी भडंग आणतं, कोणी कोथिंबीर, आणि मी तर चटणी आणते. मला हिरवी चटणी आणि लाल चटणी लई भारी बनवता येते. आणि आम्ही मग ते असं मिक्स करतो, भेळ बनवतो आणि नदीच्या काठावर पार्टी करतो. ए वाव, हे सगळं फार इंटरेस्टिंग वाटलं ग मला. स्वानंदी ऐक ना, मला तुझ्या ह्या नदीवाल्या पार्टीला घेऊन जाशील कधीतरी प्लीज? हो साहेब, ही काही विचारायची गोष्ट झाली का? मी आता पुढच्या वेळेला साखरगावला जाईल ना, तुम्हाला सोबत घेऊन जाईल. मग आपण करू सगळे मिळून पार्टी. प्रॉमिस? प्रॉमिस. बघा डन. मग आता मला सांग, जर मी तुझ्या पार्टीला येत असेल तर तुला माझ्या पार्टीला यावं लागेल ना? हो ना? नाही नाही नाही, आता नाही वगैरे काही नाही. हे बघ, हे तुझं नाही, हे गेलं. मी आता काही ऐकणार नाहीये. तू माझ्या पार्टीला येतेस, दॅट्स फायनल. ओके? साहेब ऐका की माझं, म्हणजे मला खरंच विचार करून बी कसं तरी होतंय. काही कसं तरी वगैरे होणार नाहीये तुला. सगळे तुझ्या ओळखीचे लोक असणार आहेत. तू येतेस, दॅट्स फायनल. ओके? ओके? ओके. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. बरं, मी निघू का? बाकीची कामं उरकायची आहेत. हो प्लीज. स्वानंद एक मिनिट. आता काय? मी म्हटलं ना, मलाही पार्टी बद्दल तुझ्याशी मी हे तुझ्यासाठी आय मीन खरं तर खूप विचार केला. हे तुझ्यासाठी घेऊ नको घेऊ, तुला देऊ नको देऊ, म्हणजे तू काय विचार करशील, तुला काय वाटेल. पण एनिवेज, माझी अशी इच्छा आहे की तू पार्टीत हा ड्रेस घालावास. हा ड्रेस? आणि मी? ओ साहेब, कसं दिसेल ते माझ्यावर? नको नको, खरंच नको. त्यापेक्षा जेसीकडे ना लई कपडे आहेत, त्याच्यातलाच एखादा ड्रेस घालेल मी साधा सुद्धा. स्वानंदी कम ऑन, तुझ्या आयुष्यातली ही पहिली पार्टी आहे ना, आणि त्या पार्टीला तू असे दुसऱ्यांचे कपडे घातलेले मला नाही आवडणार. हे बघ, मी खूप विचार करून, खूप फिरून तुझ्यासाठी हा ड्रेस सिलेक्ट केलाय. माझी अशी इच्छा आहे की उद्याच्या पार्टीला तू हा ड्रेस घालावास प्लीज. ओ साहेब, खरंच नको. माझ्यासाठी म्हणून. साहेब ऐका की माझं, खरंच नको प्लीज स्वानंदी. तू छान दिसशील. घे. स्वानंदी प्लीज उद्या पार्टीला हा ड्रेस घाल. संकटच आणलं बघा तुम्ही माझ्यावर. ही पार्टी आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील स्वानंदी. स्वानंदी, चला मी तुम्हाला ड्रॉप करतो आज. हो, मी बसने निघतच होते आता. हे काय, निघालेच? स्वानंदी प्लीज आज नाही म्हणू नका, तुमच्याच कामाची गोष्ट आहे आणि सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सरप्राईज? माझा आजचा दिवस सरप्राईज डे आहे वाटतं. म्हणजे? काही नाही. हो, काय आहे सांगा की, इथंच मी जाते बसने. अहो सांगितलं की तुम्हाला आधी गाडीत, सरप्राईज गाडीत आहे. तुम्हाला आधी हॉस्टेलपर्यंत गाडीत यावं लागेल. हॉस्टेलला पोहोचल्या तुम्हाला तुमचा सरप्राईज मिळेल. असं म्हणताय? बरं, चला मग. चला. चला आता चट्ट दिशी सांगा काय सरप्राईज आहे. सांगतो. डोळे मिटा. डोळे मिटा? हो, कशासाठी डोळे मिटा? जे काही येते असं सांगा. डोळे मिटा तर, त्याशिवाय सरप्राईज कसं देणार? बरं.
उघडू का डोळे? नाही नाही, लावून ठेवा, आलोच. हो साहेब, अजून किती वेळ? उघडू का? थांबा. हात पुढे करा. हात पुढे? हो, हे काय करताय लहान मुलांसारखं? हो, हात पुढे तर करा, त्याशिवाय सरप्राईज कसं देणार? बर. बेसनाचे लाडू. अगदी बरोबर. हो मनी साहेब, तुम्हाला कसं कळलं मला बेसनाचे लाडू आवडतात? आणि आणले कुठून? गेस करा बरं. माझी आई. 1 मिनिट, म्हणजे तुम्ही साखरगावला गेलता? कालच साखरगावला गेलो होतो. हे तिकडनंच घेऊन आलोय. तुम्हाला कालपासून शोधतोय, पण आपली भेट आज झाली. अहो साहेब, तुम्ही साखरगावला गेलता तर मला सांगायचं ना. म्हणजे माझ्या ताईडीसाठी, आईसाठी मी काहीतरी पाठवलं असतं की. हे पकडा. माझ्या आईनं दिली. त्या म्हणाल्यात की स्वानंदीला दर थंडीमध्ये हीच गोदडी लागते, आणि नेमकं ती इथे विसरली. आई. माझी आई दिसत जरी कडक असली ना, तरी लय मायाळू आहे. तिनं स्वतःच्या हातानं माझ्यासाठी ही गोदडी बनवली. दिवसभर घरातली, बाहेरची, मशीनची सगळी कामं उरकून रात्र रात्र जागून माझ्यासाठी ही गोदडी बनवली. तिच्या आवडीच्या साडीची तिने माझ्यासाठी ही बनवून घेतली. आईची आठवण आली. असं वाटलं ती इथंच कुठेतरी आहे. अशी गालाला हात लावून मला विचारतीये, स्वानंदी बरी आहेस ना? तुम्हाला सांगू साहेब, मला ताप आला किंवा माझी जास्तच तब्येत खराब झाली तर तिच्या जीवाला एवढा घोर लागायचा. दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, सगळं एक करायची. जोपर्यंत मी बरी होत नाही ना, तोपर्यंत माझ्या शेजारी बसून राहायची. लई काळजी घ्यायची. मी लहानपणी आजारी पडलो तर मला असं वाटायचं की आईने माझ्या शेजारी बसावं, तिने माझ्या कपाळावरून हात फिरवावा, काहीतरी गरम तिच्या हाताने भरवावं, तिची उबदार सुती साडी माझ्या अंगावर टाकावी, मला तोटावं, मला झोपवावं. तुम्ही जे आता म्हणालात ना, स्पर्श, त्या स्पर्शाची जादू, याची मी कल्पनाही करू शकत नाही. स्पर्श, ती ऊब माझ्यासाठी काल्पनिक आहे सगळं. तुम्ही लकी आहात स्वानंदी. माझं काम झालं.
मनी साहेब, अहो सॉरी बरं का. अहो मला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मी आपलं ओघाओघात बोलून गेले. मनी साहेब, अहो ऐका की माझं. स्वानंदी, गुड नाईट. मनी साहेब, अहो खरंच मला तसं म्हणायचं नव्हतं. अहो ऐका की